नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदर शिकलो होतो की क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स. क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स मध्ये काय शिकलो होतो थोडंसं रिवाइज करतोय. जर फॉर्मिल ग्रुप म्हणजे C डबल बॉन्ड OH हा जर ग्रुप sp3 हायब्रिडायज्ड कार्बन ॲटमला अटॅच्ड असेल किंवा त्याला आपण काय म्हणतो तर सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला जर अटॅच असेल तर याला म्हणतात ॲलिफॅटिक अल्डिहाइड. कसं अल्डिहाइड? ॲलिफॅटिक अल्डिहाइड. ठीक आहे, ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आणि जर तोच डायरेक्ट अरोमॅटिक रिंगला अटॅच असेल, फॉर्मिल ग्रुप जर डायरेक्टली अरोमॅटिक रिंगला अटॅच असेल, अरोमॅटिक रिंगला जर अटॅच असेल तर त्याला म्हणतात अरोमॅटिक अल्डिहाइड. काय म्हणतात? अरोमॅटिक अल्डिहाइड. आपण हे पाठीमागील लेक्चर मध्ये शिकलो बघा. तर क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड मध्ये दोन प्रकार, एक ॲलिफॅटिक अल्डिहाइड आणि एक अरोमॅटिक अल्डिहाइड. तसंच क्लासिफिकेशन ऑफ केटोन्स मध्ये सुद्धा दोन प्रकार, एक ॲलिफॅटिक केटोन्स आणि दुसरा अरोमॅटिक केटोन्स. तर चला डिटेल्स मध्ये बघूया. ॲलिफॅटिक केटोन्स बघा, दोन प्रकार केटोनचे सुद्धा, ॲलिफॅटिक केटोन्स आणि अरोमॅटिक केटोन्स. दोन प्रकार कोणकोणते आहेत? ॲलिफॅटिक केटोन आणि अरोमॅटिक केटोन. बघा, ॲलिफॅटिक केटोन्स म्हणजे नेमकं काय तर कार्बोनिल ग्रुप. बघा नीट व्यवस्थित लक्ष द्या, याला म्हणतात कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप जर दोन अल्किल ग्रुपला, टू अल्किल ग्रुप्स डायरेक्टली अटॅच्ड टू कार्बोनिल कार्बन, डायरेक्टली अटॅच्ड टू कार्बोनिल कार्बन, टू अल्किल ग्रुप्स, टू अल्किल ग्रुप्स डायरेक्टली किंवा डायरेक्टली अटॅच्ड टू कार्बोनिल कार्बन, कार्बोनिल कार्बन, then it is called aliphatic ketones. Then it is called aliphatic ketones. आता विद्यार्थी मित्रांनो, याला म्हणतात कार्बोनिल कार्बन. लक्ष द्या, ते पण माहित असावं. कार्बोनिल कार्बन हा झाला कार्बोनिल कार्बन आणि हा ऑक्झो किंवा केटोनिक ग्रुप म्हटलं जातं, किंवा लक्षात घ्या यालाच कार्बोनिल ऑक्सिजन सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, तर आपण काय म्हटलं, टू अल्किल ग्रुप्स डायरेक्टली अटॅच्ड टू कार्बोनिल कार्बन, देन इट इज कॉल्ड ॲलिफॅटिक केटोन्स. म्हणून मी इथे एक उदाहरण देतो, RC डबल बॉन्ड OR'. हा कोण झाला तर हा झाला ॲलिफॅटिक केटोन. म्हणून मी याचं एक एक्झाम्पल देतोय पुढं ॲलिफॅटिक केटोनचं. तोपर्यंत हा R आणि R' जो आहे तो कसा असावा बघा. R आणि R', R and R is equal to R' आयडेंटिकल असू शकतात, आयडेंटिकल सुद्धा असू शकतात आणि डिफरंट सुद्धा असू शकतात. ठीक आहे, जर ते आयडेंटिकल असतील तर एक प्रकार पडतो आणि जर ते डिफरंट असतील तर दुसरा प्रकार पडतो. म्हणजेच कार्बोनिल कार्बनला जे अल्किल ग्रुप जोडले ते जर सेम असतील तर अशा प्रकारच्या केटोनला, पुन्हा एकदा, अल्किल ग्रुप जे कार्बोनिल कार्बनला जोडलेले आहेत ते जर सेम असतील किंवा आयडेंटिकल असतील तर अशा प्रकारच्या केटोनला सिंपल और सिमेट्रिकल केटोन असे म्हणतात. सिंपल और सिमेट्रिकल केटोन असे म्हणतात. आणि जर ते डिफरंट असतील तर त्याला मिक्स्ड और अनसिमेट्रिकल केटोन असे म्हणतात. बघूया आपण इथं डिटेल्स मध्ये पुढे अजून दोन प्रकार. कुणाचे? ॲलिफॅटिक केटोनचे दोन प्रकार. त्यातला पहिला सिंपल और सिमेट्रिकल, सिंपल और सिमेट्रिकल केटोन, सिंपल और सिमेट्रिकल केटोन. तर सिंपल केटोन मध्ये काय तर RC डबल बॉन्ड OR' म्हणजे R इज इक्वल टू R' इज इक्वल टू आयडेंटिकल. म्हणजे हे कसे असतील? सेम असतील. ग्रुप कसे असतील? सेम असतील. फॉर एक्झाम्पल बघा, लक्ष द्या, फॉर एक्झाम्पल या R च्या ऐवजी मी CS3 घेतलं, C डबल बॉन्ड O, आणि या R' च्या ऐवजी सुद्धा मी CS3 घेतलं, तर याला म्हणतात ऍसिटोन किंवा डायमिथिल केटोन. याला म्हणतात ऍसिटोन किंवा डायमिथिल केटोन. हे त्याचं उदाहरण दिलं. तुम्ही अजून एक उदाहरण घेऊ शकता, भरपूर उदाहरण. C2H5C डबल बॉन्ड O C2H5, याला काय म्हणतात? डायइथिल केटोन. इथिल केटोन. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो, जर कार्बोनिल ग्रुप, आता नीट बघा मी त्याला बोल केला, कार्बोनिल ग्रुपच्या दोन्ही साइडचे ग्रुप जर सेम असतील
तर त्याला म्हणतात सिंपल ऑर सिमेट्रिकल केटोन. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. आता मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल केटोन त्याचं उदाहरण. मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल केटोन. मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल केटोन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ठीक आहे. आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश. आता इथं आर आणि आर आयडेंटिकल असतील का रे? आर आणि आर डॅश तर नाही, या ठिकाणी ते डिफरंट असतील. मग त्याचं एक्झाम्पल लिहितोय मी. फॉर एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड O C2H5. बघा की दोन्ही साईडचे ग्रुप सेम आहेत का कार्बोनिल ग्रुपच्या? तर नाही. म्हणजे याला काय म्हणायचं? मिक्स्ड केटोन ऑर अनसिमेट्रिकल केटोन म्हणायचं. याचं नाव आहे इथिल मिथिल केटोन. याचं नाव काय आहे? इथिल मिथिल केटोन. अल्फाबेटिकल ऑर्डर वापरायची. एबीसीडी नुसार ई पहिल्यांदा येतं, नंतर एम येतं, म्हणून इथिल मिथिल केटोन. आणि भरपूर उदाहरण तुम्ही त्याची लिहू शकता. पुढे आहे C2H5C डबल बॉन्ड O CH2CH2CH3. आता या ठिकाणी इथिल पहिल्यांदा येईल, नंतर एन प्रॉपिल येईल, म्हणून याचं नाव येईल इथिल एन प्रॉपिल केटोन. इथिल एन प्रॉपिल केटोन. हे सुद्धा मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल केटोनचं उदाहरण आहे. कारण त्यातला जर कार्बोनिल ग्रुप बघितला, त्याच्या दोन्ही साईडचे ग्रुप जर बघितले तर सेम नाही, म्हणून त्याला म्हणतात मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल केटोन. बघा केटोनचं पुन्हा एकदा क्लासिफिकेशन सांगतोय. केटोनचं क्लासिफिकेशन करताना त्याला दोन अल्किल ग्रुप जोडलेले असतील. कुणाला? कार्बोनिल ग्रुपला. जर ते सेम असतील तर त्याच्यावर एक प्रकार पडतो, त्याला म्हणतात सिंपल ऑर सिमेट्रिकल केटोन. जर ते डिफरंट असतील तर त्याच्यावर एक प्रकार पडतो, त्याला म्हणतात मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल केटोन. आता केटोनचे दोन प्रकार आहेत. त्यातला पहिला ॲलिफॅटिक, आता दुसरा बघूया ॲरोमॅटिक केटोन. तोपर्यंत याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला वहीमध्ये नोटबुक मध्ये लिहायला सोपं पडेल. ठीक आहे, घ्या स्क्रीनशॉट. एक शिकलो आपण ॲलिफॅटिक केटोन. ठीक आहे, ॲलिफॅटिक केटोन. आता दुसरा प्रकार शिकणार आहोत. दुसरा प्रकार कोणता आहे? ॲरोमॅटिक केटोन. ॲरोमॅटिक केटोन. विद्यार्थी मित्रांनो, ॲलिफॅटिक केटोन, ॲलिफॅटिक अल्डिहाइड शिकला आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड शिकला, तसंच हे पण आहे. ॲरोमॅटिक केटोन मध्ये काय करायचं तर कार्बोनिल ग्रुप हा डायरेक्टली अटॅच कोणाशी करायचा? ॲरोमॅटिक रिंगशी. बघूया मग. कार्बोनिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू ॲरोमॅटिक रिंग. डायरेक्टली अटॅच्ड टू ॲरोमॅटिक रिंग. डायरेक्टली अटॅच्ड टू ॲरोमॅटिक रिंग. कार्बोनिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू ॲरोमॅटिक रिंग. या दोन्ही रिंग ॲरोमॅटिक आहे. याचं नाव आहे बेन्झोफिनोन. BEN, बेन्झोफिनोन. किंवा याला तुम्ही डायफिनिल केटोन सुद्धा म्हणू शकता. डायफिनिल दोन ग्रुप आहेत. बेन्झोफिनोन हा झाला ॲरोमॅटिक केटोन. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला बुक मध्ये दिलेलं नाही, याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार करू शकता. एक सिंपल ॲरोमॅटिक केटोन आणि दुसरा मिक्स्ड ॲरोमॅटिक केटोन. चला तर हा झाला सिंपल ॲरोमॅटिक केटोन. दुसरा देतोय मिक्स्ड ॲरोमॅटिक केटोन. तुम्हाला बुक मध्ये दिलेलं नाही, पण तुम्ही करू शकता. बघा, हा कार्बोनिल ग्रुप आहे. या ठिकाणी मात्र डायरेक्टली अटॅच्ड बेन्झीन रिंग नाहीच, किंवा ॲरोमॅटिक रिंग नाही. हा ॲलिफॅटिकची चेन आहे किंवा सॅच्युरेटेड कार्बन आहे, आणि इकडे ॲरोमॅटिक रिंग आहे. एक तरी ॲरोमॅटिक रिंग कंपल्सरी त्याला असली पाहिजे, त्याला आपण ॲरोमॅटिक केटोन म्हणू शकतो. मग इथं आहे बेन्झोफिनोन डायफिनिल केटोन. यालाच आपण सिंपल ॲरोमॅटिक केटोन किंवा त्यालाच आपण सिंपल च्या ऐवजी सिमेट्रिकल ॲरोमॅटिक केटोन सुद्धा म्हणू शकतो. आणि इकडं याचं नाव आहे ॲसिटोफिनोन. ॲसिटोफिनोन हा प्रोडक्ट कधी भेटतो माहित आहे? हा प्रोडक्ट जेव्हा तुम्ही बेन्झीनचं असायलेशन करा, फ्रीडल क्राफ्ट असायलेशन, तेव्हा हा प्रोडक्ट भेटतो. बघा, मला आठवत असेल तर बघा, ॲसिटोफिनोन याचं नाव आहे. आणि हा इथं जसं आपण लिहिलं सिंपल ॲरोमॅटिक केटोन, तसं इथं लिहिता येईल आपल्याला मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल. मिक्स्ड ॲरोमॅटिक केटोन. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आज काय शिकलो? क्लासिफिकेशन ऑफ केटोन शिकलो. याच्या पुढे क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड शिकणार आहोत. आणि त्यावेळेस मी हे सर्व ॲलिफॅटिक अल्डिहाइड, ॲरोमॅटिक अल्डिहाइड, ॲलिफॅटिक केटोन, ॲरोमॅटिक केटोन, पुढे कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याचं क्लासिफिकेशन, हे सगळं तुम्हाला ट्री डायग्रामच्या स्वरूपात मी लिहिलं.
ठीक आहे. आता तत्पूर्वी हे व्यवस्थित शिकून घ्या. आज आपण शिकलो क्लासिफिकेशन ऑफ केटॉन्स, तर त्याचा डिटेल स्टडी त्याची मी PDF फाईल तुम्हाला खाली सपोर्टमध्ये देतोय. ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल. धन्यवाद.